या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अधिपतीला आवडतात म्हणून अक्षरा तिळाचे लाडू बनवत असते. मात्र ते लाडू बनवत असताना तिचा हात भाजतो आणि त्यावेळी अक्षराला मागच्या संक्रांतीच्या वेळी घडलेला प्रकार आठवतो. त्यावेळीसुद्धा अक्षरा अधिपतीला आवडतात म्हणून तिळाचे लाडू बनवत असते आणि गरम गुळाच्या पाकामुळे तिचा हात भाजतो. पण तितक्यात अधिपती त्या ठिकाणी येतो आणि हळुवारपणे अक्षराच्या भाजलेल्या हातावर फुंकर घालतो. त्यामुळे अक्षरा त्याच्याकडे बघतच राहते. तर अधिपती तिला म्हणत असतो की मास्तरीनबाई, हे सगळं करायची काय गरज आहे? बघा तुमचा हात किती भाजलाय. तर अक्षरा म्हणत असते की अधिपती, एवढं काही नाही. तुम्हाला तिळाचे लाडू आवडतात ना, म्हणून मी तेच बनवत होते आणि स्वयंपाकघरात काम करताना एवढं तर होणारच ना. मात्र अधिपती काही ऐकायला तयारच नसतो. तो म्हणत असतो की मास्तरीनबाई, तुम्ही बाजूला व्हा, हवं तर आम्ही लाडू बनवतो. मात्र अक्षरासुद्धा त्याचं ऐकत नाही आणि ती लाडू पुन्हा बनवायला घेते. मात्र पुन्हा एकदा तिचा हात भाजतो आणि त्यामुळे अधिपती म्हणतो की मास्तरीनबाई, हे काय चाललंय तुमचं? आणि मग त्यानंतर तो आणि अक्षरा दोघे मिळूनच लाडू बनवतात आणि एकमेकांना खाऊ घालतात. तर अक्षराला हे सगळं काही आठवतं आणि नकळतपणे तिच्या चेहऱ्यावर हसू येतं. तितक्यात आई त्या ठिकाणी येते. ती अक्षराला आवाज देत असते, पण अक्षराचं त्यांच्याकडे लक्ष जात नाही. त्यामुळे आई तिच्या खांद्यावर हात ठेवते. तर अक्षरा पटकन म्हणते की अधिपती, आणि त्यामुळे आईला तिची काळजी वाटू लागते. दुसरीकडे भुवनेश्वरी फोनवर बोलत असते. बायकांना संक्रांतीनिमित्त घरी येण्याचं आमंत्रण देत असते आणि तितक्यात चारुहास सर त्या ठिकाणी येतात. त्यांना बघून भुवनेश्वरी म्हणते की तुम्ही इथे काय करताय? तर चारुहास सर म्हणत असतात की खरं तर इथे येण्याची माझी इच्छा नाही आहे, पण नाईलाजाने यावं लागते. तर भुवनेश्वरी विचारते की मग कशाला आलात? काय काम होतं तुमचं? आणि त्यावर चारुहास सर तिला सांगतात की जा आणि अक्षराला परत घरी घेऊन ये. तू तिला घराबाहेर काढलंय. मात्र भुवनेश्वरी म्हणत असते की आम्ही काय सुनबाईंना घराबाहेर वगैरे काढलं नाही, त्या स्वतःच्या मर्जीने गेल्या आहेत. आणि मग याच गोष्टीवरून त्यांचा वाद सुरू होतो. दुसरीकडे आई अक्षराला विचारत असते की काय गं, काय झालं? तू अधिपतींचं नाव का घेतलं? आणि त्यावर अक्षरा हसून म्हणते की काही नाही गं, मला काही जुने क्षण आठवले. त्यावर आई विचारते काय? तर अक्षरा तिला सांगू लागते की अगं, मागच्या वर्षी आमची पहिली संक्रांत होती ना, त्यावेळी मी आणि अधिपतींनी एकत्र मिळून तिळाचे लाडू बनवले होते. खरं तर ना, अधिपती मला प्रत्येक कामामध्ये मदत करायचे. त्यांनी कधीच असं म्हटलं नाही की हे काम तुमचं आहे, हे काम माझं आहे. त्यांनी ना मला खरंच खूप सपोर्ट केला. मी खरंच खूप नशीबवान आहे की अधिपतींसारखा नवरा मला मिळाला. आणि त्यावर आईसुद्धा म्हणते की अगदी खरं आहे. आम्ही जर दिवा घेऊन शोधलं असताना तरीसुद्धा आम्हाला इतका गुणी जावई मिळाला नसता. तर अक्षरा म्हणत असते की अधिपती आहेच आदर्श. ते एक आदर्श माणूस आहेत, आदर्श मुलगा आहेत, आदर्श नवरा आहेत आणि आता ते एक आदर्श वडीलसुद्धा होतील. आणि त्यावर आई म्हणते की अगं हो, पण तू त्यांना कधी सांगणार आहेस की ते आता वडील होणार आहेत ते? आणि त्यावर अक्षरा म्हणते की संक्रांतीच्या दिवशीच मी त्यांना ही गोड बातमी देते. तर दुसरीकडे अधिपती अक्षरासाठी छान काळ्या रंगाची साडी आणि हलव्याचे दागिने घेऊन घरी आलेला असतो. आणि मग तो ती साडी आणि दागिनेच बघत हसतच मनाशी म्हणत असतो की मास्तरीनबाई, हा रंग तुमच्यावर खरंच खूप खुलून दिसेल आणि हे दागिनेसुद्धा तुम्हाला शोभून दिसतील. आता काही झालं ना तरी संक्रांतीच्या दिवशी मी तुम्हाला येऊन भेटणारच आणि आपल्यातील हे भांडण मिटवणार. आपल्या या भांडणामुळे आपल्या घरच्यांनासुद्धा खूप त्रास होतोय. त्यामुळे आता आपण सगळा राग सोडून देऊ आणि पुन्हा एकत्र येऊ. हवं तर ना आपण पुन्हा भांडू, मात्र आपलं भांडण आपण आपल्यातच सोडवू. परत एकमेकांना कधीच सोडून जायचं नाही. आणि मग त्यानंतर तो एकदा कधी अक्षराला भेटतोय असं त्याला होतं आणि तो तिची साडी जवळ घेऊन बसतो. दुसरीकडे अधिपतीला भेटायला गेल्यावर त्याला काय गिफ्ट द्यायचं याचा अक्षरा विचार करत असते. आणि मग ती अधिपतीसाठी स्वतःच्या हाताने एक छान गिफ्ट बनवते. ती त्या दोघांचे सगळे फोटो मस्त एका फ्रेमवर चिटकवते आणि स्वतःच्या हाताने ती फ्रेम डेकोरेट करते. त्याचसोबत ती त्या फ्रेमच्या बाजूला अधिपतीचे काही स्पेशल शब्दसुद्धा लिहिते. अधिपती जे जे शब्द सतत बोलत असतो, जसं की 1 नंबर, विषय हार्ट, असं सगळं काही ती त्या फ्रेमच्या बाजूला लिहिते. तितक्यात आई त्या ठिकाणी तिला विचारते की काय गं, एकटीच का हसते? आणि त्यावर अक्षरा तिला सांगते की अगं काही नाही, अधिपतींसाठी मी एक छान गिफ्ट बनवत होते. आणि मग ती फोटो फ्रेम आईला दाखवते. आईसुद्धा ती फोटो फ्रेम बघून खूप खुश होते आणि अक्षराचं कौतुक करत म्हणते की खरंच खूप छान बनवली आहे. आणि मग त्यानंतर अक्षरा
अधिपतीविषयीच आईसोबत बोलत बसते. एक एक फोटो तिने आणि अधिपतींनी केव्हा काढला होता हे ती आईला सांगत असते. त्यामागच्या आठवणी गमती जमती सांगत असताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी ओसंडून वाहत असतो आणि ते सगळं बघून आईसुद्धा खूपच खुश होते. अक्षरा अधिपतींविषयीच कंटिन्यू बोलत राहते. आई म्हणत असते की तुझ्या बोलण्यातूनच कळते तू अधिपतींना किती मिस करते ते. तर अक्षरासुद्धा म्हणत असते की हो ना आई, मला कधीच वाटलं नव्हतं की मी त्यांच्याशी अशी भांडून माहेरी निघून येईल. तर आई तिला समजावते की मग आता यापुढे कधीच अधिपतींशी भांडायचं नाही. आता जर तुमचं भांडण झालं ना तर मी त्यांची बाजू घेईल आणि तुझे कान पकडेल आणि तुला उठाभाषासुद्धा काढायला लावेल. आणि त्यावर अक्षरा देखील हसतच हो म्हणते. दुसरीकडे चारुहास सर आणि भुवनेश्वरी यांचा वाद सुरूच असतो. भुवनेश्वरी चारुहास सरांना म्हणत असते की त्या सुनबाईंच्या घराबाहेर जाण्याला तुम्हीसुद्धा कारणीभूत आहात. जर तुम्ही आमच्याशी लग्न केलं असतं तर आपण सगळेच जण गुण्यागोविंदाने राहिलो असतो. मात्र तुम्ही तसं केलं नाही आणि म्हणूनच हे असं घडतंय. तर चारुहास सर म्हणत असतात की हे असं बोलायला तुला लाज वाटत नाही का गं? तू अक्षराला घराबाहेर काढले आणि आता मला दोष देतेस का? एकदा बघ या घराची काय अवस्था झाली येते. मात्र तुला त्याचं काही घेणं देणं नाही. तुला तर काही सण साजरे करायचेत ना. माणसांना दुखावून कशाचे सण साजरे करतेस का तू? मात्र भुवनेश्वरी म्हणत असते की आम्ही कोणालाही दुखावलं नाही. तुम्हीच आम्हाला इतक्या वर्षांपासून दुखावत आहात आणि त्याचा हिशोब ना खूप मोठा आहे. आणि मग याच गोष्टीवरून त्यांचा वाद टोकाला पोहोचतो. पुन्हा पुन्हा ते दोघेजण जुन्याच गोष्टींबद्दल बोलत राहतात आणि त्यांच्यातला वाद वाढतच जातो. चारुहास सर म्हणत असतात की तुला मी नोकर म्हणून या घरात आणलं होतं. तुझं काम झाल्यावर तू इथून जायला हवं होतं पण तू गेली नाही, इथेच थांबली. तर भुवनेश्वरी म्हणत असते की तुम्ही ना तुमच्या मुलासाठी मला या घरात आणलं होतं आणि त्यांनी आम्हाला त्यांच्या आईचा दर्जा दिला. आणि मग याच गोष्टीमुळे चारुहास सर चिडतात आणि म्हणतात की तू ना या घराला नागिनीसारखं वेटोळं घालून बसली आहे. तर भुवनेश्वरी हसतच म्हणते की मग आता तुम्ही काय करणार? तुम्ही ना मला हात लावू शकता ना मला या घरातून बाहेर काढू शकता. तुम्ही असं केलं तर काय होईल तुम्हाला सुद्धा चांगलंच माहिती आहे. आणि मग त्यावेळी चारुहास सर म्हणतात की मला आता या विषयावर काही बोलायचं नाही आहे. तू फक्त अक्षराला या घरात परत घेऊन ये. तर भुवनेश्वरी म्हणते की आम्ही जर त्यांना घरात परत घेऊन आलो तर मग आम्हाला काय मिळणार? आणि त्यावर चारुहास सर चिडून म्हणतात म्हणजे आता तू सौदा करणार का? तर भुवनेश्वरी म्हणत असते की तुम्हीच सौद्याला सुरुवात केली. तुम्ही आम्हाला या घरात एक सौदा म्हणूनच आणलं होतं ना, विसरलात का? मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अक्षराला आपण कधी एकदा अधिपतीला भेटतोय आणि त्याला गुड न्यूज देतोय असं वाटत असतं. ती आतुरतेने त्या क्षणाची वाट बघत असते. तर दुसरीकडे भुवनेश्वरी दुर्गीला सांगत असते की काही झालं तरी सुनबाई या घरात येता कामा नये, नाहीतर मकर संक्रांतीच्या दिवशीच या घरावर संक्रांत येईल. त्यांना थांबवायलाच हवं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.